या स्पर्धेसाठी खऱ्या अर्थाने जर पाहिली तर खूप सारी मेहनत आपल्याला पाहायला मिळेल, ज्यामध्ये मंडप मला ग्राउंडची रोलिंग असू द्या किंवा नेटवर्कची माध्यमातून लाईट फिटिंग असू द्या, या सर्व गोष्टीमध्ये ज्यांनी ज्यांनी खूप मोठी हातभार लावलाय असं रितेश भोईर मी याला बोलवीन. रितेश, या खूप चांगली कामगिरी रितेशच्या माध्यमातून आणि त्याचे देखील आपण आभार मानूयात या स्पर्धेच्या दरम्यान, कारण की मध्येच एकदा डीजेची पूर्णपणे लाईट गेली होती, परंतु पूर्ण प्रयत्न त्यांनी केले आणि या प्रयत्नाने यश देऊन पुन्हा एकदा आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवला. त्याचप्रमाणे तेच कामगिरी नेहमीच करत असतोय असा आणखीन एक नाव मी घेईन, शुभम भोईर. शुभम, आपण देखील यायचं आहे, आपले देखील आभार व्यक्त केले जातील या स्पर्धेच्या निमित्ताने. ही स्पर्धा एक निमित्त असते, परंतु त्यामध्ये ज्यांनी ज्यांनी हातभार लावलाय ते खूप महत्वाचं असतं. तेच हातभार लावणारा आपण पाहतोय आणखीन एक शुभम भोईर आपल्याला पाहायला मिळतोय. प्रशांत दादा या ठिकाणी उपस्थित आहेत. या प्रशांत दादा, आपण देखील यायचं आहे. प्रशांत दादा या. त्याचप्रमाणे सुनील दादा देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. या आपण मुख्य व्यासपीठावर येऊन विराजमान व्हा. आणि खास करून जर पाहिलं तर आज आर्य देखील या ठिकाणी उपस्थित झालाय. आर्यचं देखील आम्ही धन्यवाद म्हणूया. एक छोटीशी ट्रॉफी या स्पर्धेच्या निमित्ताने अंपायरिंग आपल्याला पाहायला मिळाली आर्यच्या माध्यमातून. नेहमीच आपण पाहतोय ओव्हरऑल मध्ये प्रोफेशनल अंपायर म्हणून आर्यला आपण पाहतोय आणि आपल्या गावाचं नाव चांगल्या पद्धतीने इथे रोशन करताना आर्य आपल्याला पाहायला मिळतोय. इथून जर पाहिलं तर शेवटच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच, फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपण देणार आहोत, ज्यांनी खूप चांगली गोलंदाजी फक्त एक रन्स देऊन 3 विकेट हासिल केले असा वडकुंड संघातील आपण पाहतोय गणेश ठरतोय शेवटच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. या गणेश, आपण यायचं आहे. जय शिंदे स्पोर्ट्स या ब्रदर्स कडून आपण पाहतोय, शिंदे ब्रदर्स कडून जो टी शर्ट जर्सी आपल्याला पाहायला मिळतोय. आणि प्रशांत दादा यांना मी विनंती करतोय, प्रशांत दादा यांच्या शुभ हस्ते आपण ही ट्रॉफी जी आहे मयूर भागवत यांच्याकडून ट्रॉफी आपल्याला स्पॉन्सर्स केली गेली. टी शर्ट्स आणि जी ट्रॉफी आहे ती आपण देऊयात. चांगली कामगिरी गणेशची आपल्याला पाहायला मिळाली. गणेशसाठी जोरदार टाळ्या. शेवटचा मॅचचा मॅन ऑफ द मॅच. जय हनुमान वडकुंड संघ आपल्याला पाहायला मिळतोय. खूप चांगल्या पद्धतीने कामगिरी केली त्यांनी. नवीन संघ आपल्याला पाहायला मिळतोय जो फायनलिस्ट झालाय या पालघर विभागामध्ये. इथून आमच्यापर्यंत लिस्ट पोहोचली जाते. उत्कृष्ट फलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं गेलंय, ज्यामध्ये आम्हाला नावं आली होती 2. एक नाव होता अभिषेक, दुसरं नाव होतं तेजस. एकाच्या रन्स होत्या 88 आणि दुसऱ्याच्या रन्स होत्या ज्या त्या 98. आणि तो नाव आहे टीम दीपक 11 संघातील अभिषेक टेनी ठरतोय या टुर्नामेंटचा बेस्ट बॅट्समन. टेनी यायचंय. जबरदस्त बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली. 98 धावा म्हणजे 10 धावांसाठी मी म्हणेन तेजसची बॅटिंग देखील खूप चांगली राहिली. आणि श्रीकांत दादा यांच्या शुभ हस्ते आपण देऊयात बेस्ट बॅट्समनचा जो अवॉर्ड आहे तो या ठिकाणी टेनी अभिषेक याला आपण गौरवण्यात येणार आहोत. त्याचप्रमाणे या स्पर्धेदरम्यान आपण पाहतोय बेस्ट बॅट्समनसाठी टी शर्ट्स पीएन स्पोर्टच्या माध्यमातून आपण पाहतोय जे टी शर्ट्स आहे तो देखील टी शर्ट्स आपण या ठिकाणी देणार आहोत. टी शर्ट्स आणि जी ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते ही ट्रॉफी आपल्यापर्यंत पोहोचली गेली. श्री सुयोग सुरेश पाटील यांच्याकडून ही ट्रॉफी आपल्याला पोहोचली गेले. खूप खूप धन्यवाद असेल. त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने बॅटिंग केली. इथून आपण पाहतोय त्याचप्रमाणे पुढील पारितोषिक आपण पाहणार आहोत. उत्कृष्ट गोलंदाज
ज्यामध्ये आपल्याला आणखीन दोन नावं नक्कीच पाहायला मिळाली. एक नाव होता गणेशचा तर दुसरा नाव होता सद्दामचा. परंतु विकेटचा जर विचार केला तर एक गुणाने म्हणजेच एक विकेटने जास्त पाहिला गेला. एकाचे विकेट होते 6, दुसऱ्याचे विकेट होते 7 आणि संघ होता तो म्हणजेच जय हनुमान वडकुंड संघातील गणेश ठरतोय या टुर्नामेंटचा उत्कृष्ट गोलंदाज. बेस्ट बॉलर आपल्याला पाहायला मिळेल आणि हे बेस्ट बॉलर आपल्याला श्री शिवयोग सुरेश पाटील यांच्याकडून उत्कृष्ट गोलंदाजाची ट्रॉफी आणि पीएम स्पोर्ट्स कडून आपण पाहतोय टी शर्ट. हे टी शर्ट वितरण करण्यासाठी मी आमंत्रित करीन अमोल भोईर. अमोल भोईर यांना मी विनंती करतो यांच्या शुभ हस्ते आपण टी शर्ट आणि जी ट्रॉफी आहे ती वितरण करणार आहोत. जोरदार या गणेशसाठी खूप चांगल्या पद्धतीने गोलंदाजी दर्शवली. ज्या पद्धतीने टेनीने चांगली फलंदाजी केली आणि आज गोलंदाज देखील आपण पाहतो वडकुंड संघातील गणेश. 2 मिनिटं यायचं गणेश. त्यानंतर आपण उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर क्षेत्ररक्षण निवडणं हे त्याच्या कामगिरीवर पूर्णपणे डिपेंड असते. ज्यामध्ये आपण आकाशला पाहिलं खूप चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण केलं. त्यानंतर वडकुंड संघातील खेळाडूंनी खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलं. दुसऱ्या बाजूने विचार केला तर टेनी सारखे चांगल्या खेळाडूंनी क्षेत्ररक्षण केले. मुरबेच्या आणखीन एक चांगल्या खेळाडूंनी जर पाहिलं तर 2-3 खेळाडू होते ज्यामध्ये आपण खेळाडूंना पाहिलं. परंतु यावर सर्वांनी मात करून एक खेळाडू आपल्याला पाहायला मिळाला. तो खेळाडू या संघाचं नाव आहे टीम आहे संघर्ष मुरबे. संघातील बेस्ट फिल्डर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं गेला असा तेजस ठरतोय या टुर्नामेंटचा उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. या तेजस आपण यायचंय. अंजुला देखील आपण खूप चांगलं क्षेत्ररक्षण करताना पाहिलं. सिनियर खेळाडू आहे. चांगली नाव आमच्या लिस्ट मध्ये देखील होतं परंतु त्यावर मात करून आपण पाहतोय. हर्षल भोईर यांच्या शुभ हस्ते आपण देऊयात. कधीपासून हर्षल खूप वाट पाहत होता माझं नाव कधी येईल परंतु खूप चांगली मेहनत हर्षलने देखील घेतली. आज स्कोरिंग पास पूर्णपणे जर पाहिलं तर एक जिम्मेदारी घेतली होती आणि ती जिम्मेदारी योग्य रीतीने पार पाडले. मी योगेश घरत आणि अतुल घरत यांना मुख्य मंचावर या ठिकाणी आहेत. त्यांच्या शुभ हस्ते आपण 4थ्या क्रमांकाची जी ट्रॉफी आहे ही ट्रॉफी आपल्याला स्पॉन्सर्स केली गेलेली आहे. आपण पाहतोय कैलासवासी श्री नरेश कृष्णा भोईर यांच्या स्मरणार्थ कुमार हर्षल रवींद्र भोईर यांच्याकडून ही ट्रॉफी स्पॉन्सर्स केली गेलेली आहे. आणि आणि 4थ्या क्रमांकाचं जी ट्रॉफी आहे आणि रोख रक्कम 4000 रुपये आपण पाहणार आहोत. ही ट्रॉफी जाते टीम दीपक 11 टीमला. या दीपक 11 टीम पूर्ण टीम यायचे. या 3-4 खेळाडू या आपण पूर्ण टीम आली तरी हरकत नाही आहे. मान सन्मान आहे. अगदी आपण पाहतोय या इथून आपण पाहतोय सध्याचा ऑनलाईनचा जमाना आहे त्यामुळे आपण ऑनलाईन मध्येच जास्तीत जास्त बक्षीस वितरण करतोय. एंट्री फीस देखील आपण पाहिली तर ऑनलाईनच घेतली जाते. आणि या पूर्ण टीम या आपण यायचंय. इथून आपण पाहतोय दीपक 11 टीम पाहायला मिळाली जी 4थ्या क्रमांकावर आहे. 3ऱ्या क्रमांकावर आपण पाहतोय जी ट्रॉफी आपल्यापर्यंत पोहोचली गेली. पुन्हा एकदा आपण पाहतोय आदरणीय कैलासवासी श्री निलेश म्हणजेच नीलम आत्माराम भोईर यांच्या स्मरणार्थ आपण पाहतोय ही ट्रॉफी वितरण करण्यासाठी या शुभम आपले शुभ असते. शुभम आणि अमोल आपल्या दोघांच्या शुभ असते. पुन्हा एकदा 3य क्रमांकाची रोख रक्कम आहे 4000 रुपये. आणि ही ट्रॉफी जाते आपल्या या दनसार गावातील साईदत्त या संघाला. साईदत्त संघाचे खेळाडू आपण यायचं आहे. केवळ पाहतोय आपण कॅप्टन आहेत.
हिमांशूला देखील पाहतोय, हे पूर्ण टीम आहे आज. साई दत्त धनसर या दादा आपण देखील यायचं आहे. हे मान आहे खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर ही ट्रॉफी म्हणजे एक मान असतो. संघातील खेळाडूंचं 9च्या 9 खेळाडू जर एकत्र आले तर मात्र ही ट्रॉफी मिळते आणि ही ट्रॉफी मिळाली असं मी म्हणेन. दुसऱ्या क्रमांकावर आहे. इथून जर पाहिलं तर द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी, जी ट्रॉफी आपल्याला पुन्हा एकदा स्पॉन्सर्स केली गेलेली आहे. आपण पाहतोय कैलासवासी श्री मधुकर गणू भोईर यांच्या स्मरणार्थ ही ट्रॉफी आपल्याला स्पॉन्सर्स केलेली आहे आणि रोख रक्कम रुपये 15,000 रुपये. आणि संघ आपल्याला पाहायला मिळतोय संघर्ष मुरबे संघ द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरलाय. रनर अप टीम म्हणून आपल्याला पाहायला मिळतोय. या संघर्ष मुरबे संघ पूर्ण टीम यायचं आहे आणि ही ट्रॉफी आपण उचलायची आहे. रोख रक्कम 15,000 रुपये या स्पर्धेच्या निमित्ताने आपल्याला पाहायला मिळत आहेत. खूप चांगला संघ आज बांधणी केली. खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर संजय 11 या संघाने जाणला जातोय, ओळखला जातोय. मुरबेमध्ये जेव्हा जेव्हा आपण जाल ऑरेंज चषक ज्यामध्ये अनेक संघांनी सहभाग होतात आणि या संघामध्ये हा संघ एकत्रित खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. तोच मुरबे संघ आपल्याला पाहायला मिळेल. खूप चांगलं कामगिरी केली त्यांनी आणि आज फायनल मध्ये नक्कीच पराभूत झालेत, परंतु खूप चांगला अनुभव राहिले. आणि त्यानंतर आपण मॅन ऑफ द सिरीज, खऱ्या अर्थाने जर पाहिले तर मॅन ऑफ द सिरीज मध्ये विकेट्स आणि रन्स एकंदरीत मोजले जात आहेत. असे या स्पर्धेमध्ये सर्वाधिक रन्स ज्या खेळाडूचे राहिले आणि विकेटच्या बाबतीत जर विचारायचं झाले तर 4 विकेट आणि 105 रन तब्बल पाहायला मिळाले. आणि ही ट्रॉफी आपल्याला पोहोचली गेले श्री सुयोग सुरेश पाटील यांच्याकडून. आपण पाहतो हे स्पॉन्सर्स केलेले आहे हे वितरण करण्यासाठी. श्रीकांत भोईर आणि रितेश दादा या दोघांच्या शुभ असते. श्रीकांत आणि आपण पाहतो रितेश भोईर यांच्या शुभ असते आपण देणार आहोत. आणि नाव आहे जितेन ठरतोय या टुर्नामेंटचा एक सिरीज मालिकावीर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जाईल. सिरीजचा हकदार, जबरदस्त कामगिरी केली जितेनने. एकूण 105 रन आणि 4 विकेट्स आपल्याला पाहायला मिळाल्या. जितेनच्या नावावर चांगला प्रवास राहिलाय. जितेन अगदी 2 मिनिटं तुला देखील थांबवीन मी. पीएन स्पोर्ट्स कडून आपण पाहतोय टी शर्ट देखील आहे मॅन ऑफ द सिरीज साठी. एक ऑरेंज कलरची जर्सी आपल्याला पाहायला मिळते, ऑरेंज अँड ब्ल्यू. जितेन खूप चांगली कामगिरी केली आज. काय म्हणशील आपल्या संघाबाबतीत? नवीन संघ आहे, ज्या पद्धतीने आज बोईसरला तुम्ही खेळलात, परंतु पालघर मधला जो प्रवास आहे खूप चांगला राहिला. या मैदानाने खूप सपोर्ट केलं तुम्हाला. चांगली आज सिरीजची ट्रॉफी देखील मिळते. काय म्हणशील या टुर्नामेंट बद्दल? चांगली टुर्नामेंट आहे आणि या टुर्नामेंट मध्ये खेळण्याचा अनुभव कसा आला तुम्हाला? चांगला अनुभव आहे. शॉर्ट मध्ये अटेंड जर पाहिलं तर नक्कीच अटेम्प्ट करतायत आणि खूप चांगली या ठिकाणी बॅटिंग दर्शवली, त्याबद्दल धन्यवाद. जास्त काही बोलत नाही परंतु बॅट चांगली बोलते असं मी म्हणेन. इथून जर पाहिलं तर या टुर्नामेंट मध्ये चॅम्पियन ट्रॉफी ज्याच्यासाठी ही लढत आपल्याला पाहायला मिळेल. रोख रक्कम तब्बल 25,000 रुपये आणि एक चमचमाती चॅम्पियन ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते. ही ट्रॉफी वितरण करण्यासाठी प्रशांत दादा या ठिकाणी उपस्थित आहेत. प्रशांत दादाच्या शुभ हस्ते आपण ही ट्रॉफी वितरण करणार आहोत. आणि तर मी विनंती करेन प्रशांत दादा या आपल्या शुभ हस्ते आपण ही ट्रॉफी वितरण करणार आहोत. ही ट्रॉफी पुन्हा एकदा आपल्याला स्पॉन्सर्स केले गेलेले आहेत. कैलासवासी श्री नीलम आत्माराम भोईर यांच्याकडून आपण ही स्पॉन्सर्स केलेली आपल्याला पाहायला मिळते यांच्या स्मरणार्थ. आणि आजच्या या रात्रीतील आपण पाहिलं सलग 2 रात्र अथक परिश्रम घेतला आणि संघ आपल्याला पाहायला मिळतोय. वडकुंड संघ ठरतोय या टुर्नामेंटचा चॅम्पियन संघ. या जयनवान वडकुंड संघ आपण यायचा आहे आणि चॅम्पियनची ट्रॉफी जी आहे ती या ठिकाणी उचलायची आहे. खूप चांगल्या पद्धतीने मात्र वडकुंड संघ आपल्याला पाहायला मिळाला, ज्यामध्ये खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर सर्वच खेळाडू खूप चांगले खेळले आहेत.
टीम वर्क खूप चांगला होता आणि त्याचमुळे जर पाहिलं तर या टीम वर्क मुळे आज त्यांच्याकडे ही ट्रॉफी पोहोचली जाते. रोख रक्कम 25,000 रुपये आणि ही ट्रॉफी त्याचप्रमाणे ज्यांनी ज्यांनी आम्हाला पुन्हा एकदा मदत केली पाटील नेटवर्कचं देखील खूप खूप धन्यवाद म्हणून पाटील नेटवर्कची पूर्ण टीम खूप चांगली पद्धतीने सहकार्य केलं त्यांचं देखील आम्ही आभारी मानतोय. आणि खास करून धवल ज्यांनी मेहनत घेतली आज अंपायरिंग साठी देखील उपस्थित होते त्यांचं देखील खूप खूप धन्यवाद. या पूर्ण कमिटीचं मी देखील धन्यवाद म्हणेन कारण त्यांना मला आज जेव्हा जेव्हा आपण नंसारमध्ये टुर्नामेंट असतो नक्कीच आवर्जून मला देखील बोलवलं जातंय यासाठी मी ते देखील त्यांचा आभार मानतोय. आणि इथेच ही टुर्नामेंट संपली हे आयोजन संपलं असं मी म्हणेन आणि आज या ठिकाणी इथेच थांबतोय. जय हिंद जय महाराष्ट्र जय क्रिकेट. धन्यवाद. कॉमेंटेटर आपल्याला पाहायला मिळतोय ज्यांनी खऱ्या अर्थाने जर पाहिली तर खूप चांगली कामगिरी केली. पारचं आपण आभार मानूयात या स्पर्धेदरम्यान. आणि माझं राहू दे रे. हॅलो सिक तर आजच्या अंतिम दिवसात ज्याने मात्र व्हॉइस ऑफ उमरोई त्यांचं आजच्या दिवशी समालोचन केलं असे अर्थात संतोष पाटील यांचं देखील स्वागत सन्मान करत. त्याचप्रमाणे आपण पाहतोय पाटील नेटवर्कची टीम ज्यांनी खूप चांगलं कॅमेरा वर्किंग केलं चांगली ऑपरेटिंग आपल्याला पाहायला मिळाली. आज दुहेरी भूमिका नक्कीच बजावत होते. एका बाजूला खेळत होते तर दुसऱ्या बाजूला ऑपरेटिंग देखील करत होते. मी विनंती करेल पाटील नेटवर्कला देखील आभार या ठिकाणी व्यक्त केले जाईल. सन्मान चिन्ह देऊन त्यांचा देखील आभार व्यक्त केले जाते. आणि पुन्हा एकदा आपण पाहतोय लाईव्ह ऑपरेटिंग डिजिटल स्कोरर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जात आहे. ही पूर्ण टीम आज खूप चांगल्या पद्धतीने खेळल्या. व्यवस्थित घरी जा हेच मेसेज देईन. धन्यवाद. इथेच थांबतोय.